हो बहिणींनो, आम्ही आलो आमच्या शेतामध्ये. तर आता हे बघा, आमची कपाशी काळी पडली सुंबे जाऊ का हो. आपण साडेचे पोते खात दिले ना. लागलं असं पण आपल्या पात्याने बाहेर पाहिजे की नाही, कसं वाटतं कसं का वाढत नाही आपल्या पात्या. वाढन आता कोकण खाताना. हां बघून का कोकण ना आलो आता भावानं पाहतो आता कपाशी. आपण भरपूर खात दिलं ना, हो म्हणून आता कारी कारी पडली. आता चांगल्या कोकण बनली आता काळी बनली. हो. पण काय बाहेर पात्या पोकून म्हणाय फवारणी नाही बसले यावं. तुम्ही कारी कारी एका महिन्यापूर्वी बसली फवारणी, फुकट गेली ते फवारणी. तुम्ही खात लागते का नाही का म्हणे. काही काही बरी आहे म्हणे बोंड. बघा भावांना या खातापासून आता पुन्हा आता कपाशी चांगली बनली म्हणा. आहे ना बघ काही काही बोंड बरी आहे. हो. तुम्ही तर म्हणे खात लागते का नाही का. आता बरी बोंड येत आहे पोलोरा. खते लागले भावांना 10-26 युरिया आहे ते. कुठं कुठं गडत आहे पा गडत आहे मित्रा कुठं कुठं आता फुवारणी देऊन देवा. उघडलं का डुकू दिसत नाही, पण तिकडे कसं काय का बाबा. हो का उघडलं का फुवारणी देऊन देवा. पटकन त्याला ते फवारणी आपली. हो. आणि ही देव म्हणलं गणित आपलं ते निघते फवारणी. या चिपकले फुल. मग मी देतो म्हणलं फवारणी का त्याच्यात निघते फवारणी. चिपकलं का फूल कुठं अशी जाईन का पाहत आहे कापूस. चिपकलं का फुल राहत नाही ते झाले पात नाही. आपली दाटली का पोरे दाटली बा आपली पराठी. हो. हे बा भावांनो बागवून टाका. बाग बघा ते आमचे गाव का पटकन आता कपाशी. नाही तर दाटली का हे गडते पात्या फुलं. काही फायदा नाही. आता आपली कपाशी बागवा लागते. आता बघा भावांनो केवढी आली कपाशी. छातीभर छातीभर काही काही जास्त आहे छातीभर. काही मला वाटते काही काही तिकडल्या भागात काही काही खानभर असं ना बाबा. खानभर असं ना समजा येतं असं येथून पाण्याचं बरी वाटते. हां येथून कोण हिंडलं का पाण्याचं. हो कोणतरी जाऊ नये यातून. कपाशी पाले आलं असं ना कोणतरी. बरी वाटते भावाने का आता कपाशी सध्या कंडिशन. हे लांची कपाशी उपडून टाकू. हा फायदा आहे लांची कपाशी. याला काहीच लागत नाही. अशी आता भावानं आमची कपाशी आता थांब ना पुढं पुढंच जाते तू. कशी वाटते भावांनो आमची पराठी. सांगा तुम्ही कमेंट करून. आणि तुम्हाला जमा खर्च करायचा असेल जीवनामध्ये तुम्ही करत असाल तर वहीवर लिहून ठेवत असाल तर मी बनवलेले ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर आहे. जमा खर्च नोंद वही नावाचं हे ॲप्स कोणीही वापरू शकते. शेतकरी लोक वापरू शकते, व्यापारी तुम्हीसुद्धा वापरू शकते, जे दुकानदार लोक आहेत ते सुद्धा वापरू शकते, शेतमजूरसुद्धा वापरू शकते, कोणीही सर्वसामान्य माणूस ते ॲप्स वापरू शकते. अत्यंत साधं सोपं ॲप्स आहे. बॅकअपसुद्धा करून ठेवता येते. 10 वर्षापूर्वी कोणती पावती कोणती वस्तू कोणती ती पैसे कोणाला दिले सर्व काही तिथं सापडते. तुम्हाला बॅकअपसुद्धा करून ठेवता येते. तुम्ही जाऊन प्ले स्टोअरवर